माननीय सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरीला महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ. आता या विद्यापीठाचं सुद्धा कृषी विद्यापीठ आणि संशोधक यांनी काही नवीन तंत्रज्ञान अवगत करणं, नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत आणणं, शेतीला जोड व्यवसाय उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं कृषी विद्यापीठाचं काम असतं. पण कृषी विद्यापीठामध्ये आमचे विद्यार्थी डिग्र्या घेतात आणि पुढं नवनवीन संशोधन जे अपेक्षित असतं त्याचं त्या तुलनेमध्ये आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा नंबर फार मागचा लागतो. हे पण खेदानं सांगावं लागतं, कारण जयस्वाल साहेब तुम्ही स्वतः विदर्भातून आहात आणि आपल्या विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण नवीन संशोधन याबाबत शासनाच्या मदतीनं करणं महत्वाचं आहे. कधी कधी ते आकृतीबंध पूर्ण नसतो, कधी कधी त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कदाचित या संशोधनापासून ते अलिप्त राहतात का हे पण आपण बघितलं पाहिजे. पुढे विद्यापीठाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. आपण जर या वर्षीची पुरवणी मागणी पाहिली आणि अर्थसंकल्प पाहिलं तर विद्यापीठाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांचे पदमंजुरी देखील आपण करत आहोत. विद्यापीठ 4 विद्यापीठाचे जे प्रश्न होते त्यांचे आकृतीबंधाचे, त्यांचे पदभरतीचे, त्यांच्या बांधकामाचे, त्यांच्या संशोधनाचे, या सर्व विषयावर आम्ही बैठक घेतली आणि परत अधिवेशन संपल्यानंतर 4 विद्यापीठाला आम्ही स्वतः भेट देणार आहोत.